नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंदकंदनी वरदायनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मायेच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्तगण, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांना परिक्रमा करायची आहे, ज्यांना जे परिक्रमेमध्ये आहे आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये परिक्रमा करण्याची सदिच्छा जागृत झालेली आहे, अशा सर्व नर्मदा मैयाच्या भक्त परिवारांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे आपण देत असतो। शास्त्र सांगतं, आपल्याला ज्याच्याबद्दल कळतं त्याच्याबद्दल माणसाने मोजकं बोलावं आणि ज्याच्याबद्दल ज्ञान नाही त्याच्याबद्दल अजिबात नाही बोलावं। पण शास्त्र हे पण सांगतं की आपल्याकडचं ज्ञान जर आपण साठवून ठेवलं तर मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होतो आपण, म्हणजे ते ज्ञान वाटलं पाहिजे। भगवंताने जी अर्जुनाला गीता सांगितली, कारण त्या गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की जे ज्ञान आपल्याकडे आहे, इदम तो ते गुह्यतमम, हे गुह्यतम शास्त्र आहे, पण हे शास्त्र असं झाकून ठेवण्यापेक्षा दिलं पाहिजे। मग अर्जुनाला संस्कृतात सांगितलं, पण माऊली ज्ञानोबारायाने आपल्या या मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा। म्हणजे माऊली ज्ञानोबारायाने सुद्धा आपल्या मराठी नगरीसाठी अख्खा ब्रह्मविद्याचा सुकाळ केला आणि देणाऱ्याला पण सुखच द्यायचं आणि घेणाऱ्याने पण सुखच घ्यायचं। घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा, या जगाला फक्त सुखच द्यायचं आणि सुखच घ्यायचं, असं माऊली ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। म्हणून नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती जेवढी मला आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। हीच मा नर्मदा मैयाची मला वाटतं माझ्याकडून ही सेवा मी करत असतो। कोणत्या रीती नर्मदा मैया सेवा गेला आपल्याला सांगता येत नाही। म्हणून नवीन परिक्रमावासी ज्यावेळेस जातात, मनामध्ये अनेक संभ्रम असतात। परिक्रमेला गेल्यानंतर परिक्रमेत आपल्याकडे पूजेसाठी काय असावं? नर्मदा मैयाची परिक्रमा आपण करतो म्हणजे आपल्याकडं पूजेसाठी नर्मदा मैयाची एक प्रतिमा असावी, एक प्रतिमा असावी, जी करून ती हलकी असावी। आपल्याला परिक्रमेमध्ये आपल्या या पाठीवरती पूर्णपणे आपली परिक्रमेचा किंवा स्वतःचा जो 3-4 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यासाठी सर्व लागणारं साहित्य आपल्या या पाठीवरती या खांद्यावरती त्याचं ओझं राहणार आहे। होतं काय, जास्त जड जर घेतलं तर नंतर या बाजूला जे आहेत ना, इथून एवढं ही बाजू दुखते, इथून एवढी, आणि मागून ज्यावेळेस बाजू दुखते त्यावेळेस माणसाच्या अंगाला कणकण येते आणि कणकण आले की शरीराला पीडा होते, व्याधी ही शरीरामध्ये वाढल्या जात असते। म्हणून आपण परिक्रमेमध्ये जेवढं काय असेल तेवढं हलकं साहित्य ठेवायचं, लक्षात घ्या। परिक्रमेमध्ये हलकं साहित्य ठेवायचं। परिक्रमेमध्ये तुम्ही वापरत असणारे तुमचे जे काय अंगावरील वस्त्र असेल, परिक्रमेमध्ये विशेषत्वाने पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, रात्रीच्यासाठी नाईट पॅन्ट, हे काही घेऊन जाऊ नका, काही नेऊ नका। कारण आपण ज्यावेळेस पारमार्थिक क्षेत्रात उतरतो तर त्या क्षेत्रामध्ये आपण त्या क्षेत्राच्या नियमाप्रमाणेच राहायला पाहिजे, नाहीतर आपल्याला नको नको ते ऐका। कारण का, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एकच सांगतो, आपण ज्या आश्रमात जातो, ज्या घरामध्ये मुक्कामाला जातो, कोणत्याही ठिकाणी चहासाठी नाश्त्यासाठी थांबतो, तर त्या ठिकाणी किंवा रात्रीच्या मुक्कामासाठी थांबतो, तर तिथल जो भाविक आहे त्या भाविकाची जी दृष्टी असते ती तुमच्याकडे अक्षरशः तुम्हाला ते काय उत्तर देतात माहिती आहे का? तुमच्याकडे बोलतात कसं माहिती आहे का? आइये कितनी मूर्ती है, म्हणजे भगवंताच्या तुम्ही किती मूर्ती आहेत आम्हाला सांगा। म्हणजे ते जर आपल्या देव बघतात आणि आपण जर त्यांच्या समोर परिक्रमेचा आव आणायचा आणि रात्री मुक्कामाला थांबलं की सगळे आपले अंगावरील वस्त्र बदलायचे, पॅन्ट घालायची, टी शर्ट घालायचा, शर्ट घालायचा,
हे योग्य नाही. त्यांच्या श्रद्धेला कुठंतरी त्यांची भावना ही दुखावल्या जाते आणि ते एकावरून, जसं की एका दाण्यावरून भात शिजला की नाही लोक बघतात ना, तसं एका व्यक्तीवरून अख्खे मराठी लोक, महाराष्ट्रीयन लोक हे वाईट ठरत असतात आपल्या वागण्याने. म्हणून आपलं वागणं परिक्रमेत असं असावं की मी माझ्या राज्याचं नाव वरती करावं, पण माझ्याकडून माझ्या राज्याचं नाव खाली जावं किंवा मराठी लोक त्या ठिकाणी मातीत जावे, अशी भावना ठेवून जर परिक्रमा केली तर कधीही शक्य नाही. नर्मदा माया तुम्हाला कधीही त्या ठिकाणी दर्शन देणार नाही. ही भावना आपण ज्यांच्यासाठी गेलेलो आहोत ना, मा नर्मदा मैयासाठी, तर पूर्णत्वाने मा नर्मदा मैयाला समर्पित व्हा आणि मा नर्मदा मैया जशी परिक्रमेची इच्छा करते तशी परिक्रमा करा. मग महाराज, मा नर्मदा मैया परिक्रमेची इच्छा कशी करते? तर परिक्रमेची इच्छा करत असताना एक परिक्रमा आहे जिला आपल्याकडं मार्कंडे परिक्रमा असं म्हणतात. मार्कंडेय ऋषींनी जी परिक्रमा केली ती परिक्रमा आज तागायत अजूनपर्यंत मला कधीही कोणी करताना, मला तरी मी ज्यावेळेस परिक्रमेत होतो त्यावेळेस नाही दिसले. पण ती परिक्रमा करत असताना त्या परिक्रमेचा कालावधी किती दिवसाचा असतो तर 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस याला म्हणतात मार्कंडेय परिक्रमा. 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस ही परिक्रमा त्यांनी कशी केली तर नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्ये जेवढ्या नदींचा संगम आहे ना, त्या संगमाच्या त्या नदीच्या टोकापर्यंत जायचं, परत मागं यायचं. म्हणजे जो संगमाची नदी आहे ती नदी आपण तरी ओलांडतो, आता नावेने पार करतो अथवा ज्या ठिकाणी पूल असेल त्या पुलाने ती नदी आपण पार करतो. मार्कंडेय ऋषींनी ती परिक्रमा करत असताना कधीही नदीला ओलांडलेलं नाही. त्या ठिकाणी एकही नदी पायाने किंवा ओलांडलेली नाहीये, कधीच क्रॉस केली नाही त्यांनी. त्याला म्हणतात मार्कंडेय ऋषींची परिक्रमा, मार्कंडेय परिक्रमा. अशी त्यांनी परिक्रमा दुस्तर केली. शेवटी मा नर्मदा मैया स्वतः प्रगट झाली आणि दर्शन दिल्यानंतर विचारलं की काय इच्छा आहे. त्यावेळेस मार्कंडेय ऋषीने सांगितलं, मैया एकच इच्छा आहे, तुम्ही आमच्या आश्रमामध्ये यावं. त्यावेळेस मैयाने सांगितलं की मी येईल, पण मला येण्यासाठी रास्ता बनवा. त्यावेळेस तो हातातला जो व्यासदंड आहे त्या व्यासदंडाने मार्कंडेय ऋषींनी मा नर्मदा मैयासाठी त्या ठिकाणी रस्ता बनवला. म्हणून व्यासदंडाची परिक्रमेमध्ये आणि ब्रह्मचार्याच्या हातामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. आणि परिक्रमा करणाऱ्यांसाठी सुद्धा व्यासदंड तेवढ्याच महत्त्वाचा आहे. कारण का, याच कारणामुळे की ज्या ठिकाणी मा नर्मदा मैयाला रस्ता देण्याचं काम या व्यासदंडाने केलेलं आहे. एक ब्रह्मचार्याची ताकद आणि परिक्रमेची ताकद मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे नर्मदा मैयाला जशी पाहिजे तशी परिक्रमा जर आपण करू शकत असल तर परिक्रमा करा. मग महाराज तुम्ही म्हणताल, महाराज एवढं वर्ष आम्ही घर सोडून राहायचं कसं? 3 वर्ष 3 महिने 13 दिवस घरदार सोडून राहायचं कसं? तशी परिक्रमा नाही करता आली तर एकच हात जोडून विनंती करतो, परिक्रमेमध्ये 2 टाईम स्नान करा. शरीर चांगलं असेल तर 2 टाईम पूजा करा. पूजा करत असताना आपल्याकडे एक गणपती बाप्पांचं प्रतीक असावं, एक नर्मदा मैयाचं प्रतीक असावं, तिसरं भगवान शंकरांचं प्रतीक असावं. या 3 प्रतिमा आपल्याकडे असाव्यात. चौथी गोष्ट, मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जात असताना आपल्याकडे मा नर्मदा मैयाचं जे काही जल आहे, एक आपल्याकडं खोबऱ्याची तेलाची बॉटल असते 20 मिलीची, तिला पारदर्शकता असावी. त्या पारदर्शकतेमधून मा नर्मदा मैयाचं जल आपल्याकडे जे राहील ओंकारेश्वरवरून, ते जल आपल्यासोबत का ठेवायचं? पूजेसाठी, आपल्याला पूजेसाठी. ते जल कोणालाही द्यायचं नाही. हे जे आपल्यासोबत परिक्रमेमध्ये जल राहील हे जल फक्त भगवान ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वर यांच्यावरती समर्पित करायचं असतं आपल्याला. इतर कोणालाही ते जल आपल्याला द्यायचं नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही देवावर ते जल समर्पित करायचं नाही. लक्षात ठेवा, हे पूजेचं जल आहे. परिक्रमेमध्ये आपण ज्यावेळेस अमरकंटकला जातो त्या अमरकंटकला मैयाचं जे काय माईकी बगिया आहे त्या माईकी बगियामध्ये कुंड आहे. त्या कुंडामध्ये आपण ओंकारेश्वरून आणलेलं जल त्या ठिकाणी सोडून परत माईकी बगियामधून उगमस्थानामधून आपल्याला ते बॉटल भरून घ्यायची आहे
आणि तीच बॉटल तेच जल आपल्याला ओंकारेश्वरला जाऊन संकल्प सोडून मा नर्मदा मैयाचं जल ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वर यांच्यावरती समर्पित करून आपली परिक्रमा पूर्ण करायची आहे. हे लक्षात घ्या. एवढं साहित्य. परिक्रमेमध्ये आपल्याकडं मैयाच्या आरतीसाठी वाती असावीत. अगरबत्ती कोणीही वापरू नका, धूप वापरा, कारण अगरबत्ती त्या क्षेत्रामध्ये वर्जित आहे. खूप अडचण येते तिथे. रोज आपण सकाळ संध्याकाळ आपल्याकडील जेवढ्या परिक्रमेमधील वस्तू असतील, महत्त्वाचं काय आहे, कमंडलू, व्यासदंड आणि पूजेचं साहित्य. पूजा करत असताना व्यासदंडाचीही पूजा आपल्याला करावी लागते, लक्षात ठेवा. कमंडलूचीही पूजा आपल्याला करावी लागत असते. कमंडलूची पूजा करत असताना त्यामध्ये थोडंसं जल नक्की घ्यायचं, कारण का, मा नर्मदा मैया या कमंडलूमध्ये वास करत असते. मोकळ्या कमंडलूची कधीही पूजा करू नका, लक्षात घ्या. मोकळा कमंडलू पूजाला जमत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला अपशब्द ऐकावी लागतात. अगरबत्ती होईल तेवढं वर्जित करा, धूप घेऊन जा. धूपही हलका असतं अगरबत्तीमध्ये, कारण काय, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये बांबू हा कधीही जाळला जात नाही आणि त्या अगरबत्तीमध्ये बांबू असतो असं त्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणून ते योग्य नाही असं नर्मदा खंडामध्ये म्हटलं जातं. म्हणून आपण आपल्याकडून धूप घेऊन जा, ही विनंती. अजून आपल्याकडील जी बॅग राहील, त्या बॅगमध्ये जे साहित्य राहील, ते साहित्य कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ताण देणार नाही, हे लक्षात घ्या. सुईद्वारा सोबत ठेवा, कारण मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना जंगलाचा मार्ग लागतो, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टेलरिंगचं दुकान भेटत नाही. आडरानामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची सुविधा आपल्याला भेटत नाही. जर बंद तुटलाच तर सुईनी तुम्हाला तो शिवता आला पाहिजे, म्हणून धागा आणि सुई सोबत ठेवा. मी बारीक बारीक विचार का सांगतो, जेणेकरून परिक्रमेत गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण भासू नये म्हणून मी सांगतो. पण व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही स्किप करता, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आहे. म्हणून माहिती देण्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी कमीपणा करत असतो, व्हिडिओ जास्त मोठा होऊन देत नाही. परिक्रमेमध्ये एक नियम ठेवायचा, तुमचं शरीरवेदी चांगले असेल तर 2 स्नान करा, दिवसातून 2दा, सकाळ संध्याकाळ. नसेल तर एकदाच करा, पण व्यवस्थित परिक्रमा पार करा. परिक्रमेत पूजा करा, नर्मदा मैयाची आरती करा, नर्मदा मैयाचा अष्टक म्हणा, भगवान शंकरांची आरती आणि गणपती बाप्पाची आरती. तथंच तुमचं आराध्य दैवत जे असेल, ते आराध्य दैवताचीही प्रतिमा ठेवा आणि आपली परिक्रमा व्यवस्थितरित्या पार करा. जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल परिक्रमेबद्दल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला विचारा. कमेंटमध्ये मला माहिती असेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मनातील शंका मनात ठेवू नका, जेणेकरून परिक्रमेला गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा त्या ठिकाणी कुठलाही त्रास सहन न करावा लागणार, याच हिशोबाने तुम्ही आम्हाला प्रश्न करा. माहिती असेल तेवढी माहिती मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. माहिती आवडल्यास हा व्हिडिओ नक्की पुढील परिक्रमावासियांसाठी शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास नक्की आपला सपोर्ट आम्हाला नक्की द्या, ही मी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. व्हिडिओला पूर्ण विराम. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशीच नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येईल. त्यासाठी नोटिफिकेशन चालू करून ठेवा, कारण मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन यावा आणि तुम्हाला ती माहिती मिळावी, म्हणून मी हात जोडून ही तुम्हाला विनंती करतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.